या मार्गात सेवक हवन करताना हनुमानजीची प्रतिमा पूर्वमुखी का ठेवतात आणि हवन करणाऱ्या सेवकाचे तोंड पश्चिम दिशेने का असते? सूर्य पूर्वेला निघत असल्यामुळे पूर्व दिशा नेहमी प्रकाशमय असते. पूर्व दिशा नेहमी प्रकाशमय असते. परमेश्वर हा म्हणजे प्रकाशमयच आहे. परमेश्वर हा प्रकाशमय आहे. प्रकाशमय म्हणजे आपल्याला परमेश्वर हा प्रकाशमय म्हणजे प्रकाश आपल्याला प्रकाशच देतो. परमेश्वर प्रकाश आपल्याला भगवंत दाखवतो. दिशा भगवंत आपल्याला दाखवते. त्याला प्रकाशमय म्हणजे तोच परमेश्वर. पश्चिम दिशेला सूर्य बुडत असतो. पश्चिम दिशेला सूर्य बुडत असल्यामुळे अंधार पडतो. पूर्व दिशेला अंधार पडतो. त्याचप्रमाणे मानव आपल्या जीवनात काही कारणास्तव काही कारणास्तव बुडतो आणि त्याचे जीवन अंधकारम बनते. त्याचे जीवन खतम असल्यासारखेच होते. म्हणजे माणसाने जर आपली दिशा चेंज केली, दिशा चेंज करणे म्हणजे आपले जर एडेचाळे काही कार्य जर काही आगळे वेगळे होत दिसले तर आपल्या जीवनात पण अंधार पडतो, प्रकाशमय नाही होत. म्हणून बाबांनी म्हटलेलं आहे प्रकाशमय आणि अंधकारम. प्रकाशमय म्हणजे परमेश्वर, अंधकारम म्हणजे मानव. कारण की मानव हा आपल्या हाताने आपल्या पायावर कुऱ्हाडी मारत असतो. दुःखी मानवाचे जीवन बुडू नये. माणसाचे जीवन बुडू नये. त्याच्या जीवनात अंधार वातावरणात प्रकाश वातावरण निर्माण झाले पाहिजे. मानवाच्या जीवनात पहा भगवंतांनी काय सांगितलं आहे. मानवाच्या जीवनात अंधार पडू नये म्हणजे अंधकारम होऊ नये. परमेश्वर जसा प्रकाशमय आहे तसं मानवाच्या जीवनामध्ये बाबांनी आपल्याला कशा वातावरणात राहायचं, निर्माण कसं झालं पाहिजे, या एक बाबांनी आपल्याला दृष्टिकोन दिलेला आहे. त्याचे नेहमी समोर असलेल्या वातावरणात प्रतिमेकडे म्हणजे भगवंताकडे असले पाहिजे. काय असले पाहिजे? लक्ष असले पाहिजे. भगवंताकडे पाहिलेल्या त्याच्या जीवनाच्या मनाची एकाग्रता तयार होऊन लक्ष एक चिंत एक भगवान मानलेल्या त्याचे जीवन प्रकाशमय बनू शकते. बाबांनी काय सांगितलं आहे? एक चिंत एक लक्ष एक भगवान. एकच भगवंताला माना. 10 देव पूजून काही फायदा नाही. संकटाच्या वेळी 10 देव धावून नाही येत. जर तुम्ही 10 देवाला, राम्याला बोलवान, गोम्याला बोलवान, साऱ्या देवाचे डुबते क्षणी सगळ्यांचे नाव घ्यान, राम्याला वाटला गोम्या जाईन, गोम्याला वाटन तिम्या जाईन, कोणी येत नाही. एका राम्यालाच गोमा तर राम्यालाच आवाज द्या, रामच येईल. म्हणून बाबांनी सांगितलेलं आहे एक लक्ष एक चिंत एक ग्रह एक भगवान. एकाच भगवंताला माना. मानवानी मानवासारखे वागावे. माणसाने माणसाप्रमाणेच वागलं पाहिजे, जनावरासारखं नाही वागलं पाहिजे. हा एक आपल्या मानव धर्माचा खरा भाग आहे. मानवाचं जीवन त्यागमय, दया क्षमा शांती हे गुण त्याच्यात निर्माण झाले पाहिजे. निर्माण करून आपल्याला सत्य मर्यादा प्रेमाचे त्याच्यात आचरण आणले पाहिजे. पहा बाबांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे. मानवाच्या जीवनात कोणत्या गोष्टीची आपल्याला गरज आहे त्याची भगवंतांनी काय सांगितलं आहे. आपल्यामध्ये काय असू द्या, दया शांती
दया, शांती हे गुण सर्वात मेन आहे. आणि त्यातल्या त्यात बाबांनी आपल्याला काय होऊन निर्माण केलेलं आहे? सत्य, मर्यादा, प्रेम याचे आचरण आपल्या जीवनामध्ये आणायचे आहे. आचरण आणि त्याबरोबर सर्व सत्य, मर्यादा, प्रेम, दया, शांती, क्षमा हे सर्व त्यात बरोबर केलं पाहिजे. हीच खरी बाबाची आपल्या शिकवण आहे. हीच आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजीची यांची शिकवण आहे. आणि हाच खरा मानव धर्म आहे. कोणता धर्म आहे? मानव धर्म. या मार्गाचा श्रेवक प्रकरण 8 मध्ये सांगितल्याप्रमाणे महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ज्या ज्या देवदेवतांनी दर्शन दिले बाबांनी काय सांगितलं आहे? महान त्यागी बाबा जुमदेवजीला 36 कोटी 32 कोटी जेवढेही देवांगण आहेत ते आपल्या बाबाला येऊन त्यांनी दर्शन दिलेलं आहे. बाबाला सर्व देव 36 कोटी 32 कोटी जेवढे कोटी देवांगण आहे तेवढे आपल्या एक महान त्यागी बाबा जुमदेवजीला येऊन सगळ्या देवांनी बाबाला दर्शन दिलेलं आहे. आणि त्यापेक्षा कमी नाही श्रेष्ठ आहे. हे महान त्यागी बाबा जुमदेवजीने आपल्या सेवकांना सर्व मानव धर्मवाल्यांना सिद्ध करून दाखवलेलं आहे. काय आपल्याला हे सिद्ध केलं आहे बाबांनी की जेवढेही कोटीवर देवांगण असेल हे सगळे बाबाला येऊन भेटलेले आहे. बाबाला दर्शन दिलेलं आहे. बाबाच्या सामोरासमोर येऊन शानी हे देवताही मान होत्या. देवता कोण होत्या? मानव होत्या. परमेश्वर नव्हते असे आपल्या महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितलेलं आहे. आणि हेच आपल्या सर्व मानव धर्मातले सेवक सेवकिनी सगळ्यांना, तुम्ही मी सर्व आपले सेवक असो बाबाचा असो की नसो, तो आपला एक बाबाचाच सेवक आहे. अनेकवाला असो मार्गातला असो, तुम्ही पण हे सर्व ह्या चालरीती सगळ्या आपण बाळगल्या तर आपल्याला काटाही रुतू शकत नाही. म्हणून आज मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की बाबा हनुमानजीची प्रतिमा पूर्वमुखीच का असते? पश्चिम दिशेलाच आपण आपला सेवक का बसून दिशेला हवन घडवतो? या दिशेची कार्यचाल मी आज सांगितलेली आहे. मी एवढ्यातच थांबवत आहे. सगळ्यांना माझा नमस्कार.